नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव. आता मी तुम्हाला अगोदर म्हणजे कळवलेच आहे की मी तुमचे फिल्म तयार करणार आहे. आपण जे गेट टुगेदर आपण घेणार आहोत त्याची फिल्म आपण घेणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जे कोणी स्टुडंट्स आहेत त्यांची सगळी माहिती सुद्धा जे ते फिल्म बघतील त्यांना ते कळायला हवं. या दृष्टिकोनातून मी तुम्हाला काही सूचना देणार आहे मित्रांनो. आता तुम्ही माझ्या मागे बघत असाल की डार्क बॅकग्राऊंड आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यावर लाईट शर्ट घाला. तुम्ही कुठलेही पॉईंट्स घेऊ शकता. आणि आता ही जी फिल्म आहे हे दोन पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. एक म्हणजे अनएडिटेड, आता तुम्हाला असं दिसेल, आणि दुसरी एडिटेड. तर तुमच्याकडनं जे व्हिडिओ येतील ना ते जेवढं मला कमी एडिट करायला लागेल तेवढं ते बरं पडणार आहे. तर मित्रांनो, आता मी बघा तुमच्याकडे तिकडे ना रेकॉर्डिंगमध्ये आता सगळेजण मोबाईलच वापरणार आहे. सगळ्याकडे प्रोफेशनल कॅमेरे असतील असं नाही. तर त्या दृष्टिकोनानं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की माझ्याकडे प्रोफेशनल माईक आहे बघा, कॉर्डलेस माईक आहे. पण तुम्हाला तुमचा जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही साधारणतः 5 ते 6 फुटाचं डिस्टन्स ठेवलं तर बऱ्यापैकी चांगला आवाज येतो. तर आता मी पॉज करायला सांगतोय. आणि हां, तर तुम्ही बघितलं की पॉज केल्यानंतर तुम्हाला आता मी दिसतोय की लगेच माझा शर्ट बदललेला तुम्हाला दिसत असेल. पण हे डार्क बॅकग्राऊंडवर डार्क शर्ट वापरू नका. आता तुम्ही इकडे बघा, मी इकडे दुसरा बॅकग्राऊंड घेतोय. तर याच्यामध्ये बघा लाईट कलर आहे बॅकग्राऊंडला, त्यामुळे डार्क शेड हा चालू शकतो. हे जनरल इन्स्ट्रक्शन झाले. शेवटी आपल्या लुक्सला तर आपण बदलू शकत नाही. मी माझं असंही म्हणणं आहे की जेवढं नॅचरल राहाल तेवढं चांगलं आहे. आता काय आहे, वी आर नाव एव्हरीबडी 55+, तर त्यामुळे केस पांढरे झालेले असतील शक्यतो डाय करा. काही लोकांचे जर केस सुद्धा नसेल डाय करायला. तर एनिवे ही फिल्म सगळेजण बघणार आहे. त्यातल्या त्यात तुम्ही जेवढे चांगले दिसाल तेवढं दिसायचा प्रयत्न करा. आता मी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन देतोय. आता लाईट, आणखीन एक इन्स्ट्रक्शन, शक्यतो लाईटच्या अगेन्स्ट तुम्ही आता बघत असाल, लाईटच्या अगेन्स्ट तुम्ही हे शूटिंग घेऊ नका. कुठलेही मागं बॅकग्राऊंड असलं पाहिजे. आता इकडचं मी आणि कुठेही घेऊ शकता तुम्ही. शक्यतो तुमच्या ऑफिसमध्ये, तुमचं जर ऑफिस असेल जिथं तुम्हाला स्वतःचा अभिमान स्वाभिमान वाटतोय तसं घ्या. पण कुठलंही अगदी घरात अगदी पसारा बिसारा पडलाय त्याचं तुम्ही जरी घेतलं ना तर म्हणजे ॲटलिस्ट आय वुडंट माइंड. मला माझ्या मित्राला बघायचं आहे आणि त्याचं घर कसे काय वगैरे बघायचं नाहीये. तर ह्या पद्धतीनं तुम्ही शूटिंग हे करा. काही आणखीन इन्स्ट्रक्शन, मोबाईल हा आडवा, आता तुम्ही बघत असाल हे आडवा, याला लँडस्केप असं म्हणतात. आणि जर उभा मोबाईल धरला त्याला पोर्ट्रेट असं म्हणतात. हां, तुम्ही आता इथं बघत असाल तर आता तुम्हाला आडवं दिसतंय हे. तर एनिवे मी हे तुम्हाला फक्त दाखवलं. तर मोबाईल हा कंटिन्युअस आडवाच ठेवायचा. कुठल्या तरी एका माणसाला, मग तो मुलगा असेल आणि कुणी नाही तर बायको जरी असेलच, तिला ते शूटिंग घ्यायला सांगा. दुसरे काय महत्वाचे मुद्दे असे आहेत की जास्त मोठं आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला प्राथमिक माहिती द्यायची आहे. त्याचा व्हिडिओ मी सगळ्यात शेवटी नंतर तुम्हाला करून वेगळा देणार आहे. इथे मी तुम्हाला फक्त इन्स्ट्रक्शन सांगतोय. सगळ्यात महत्वाचं ह्यामध्ये काय, तुम्ही दिसला पाहिजे, तुमचा आवाज यायला पाहिजे, तुमची माहिती थोडक्यातली माहिती ती कळायला पाहिजे. तुम्हाला इकडे मी सांगतो माहिती म्हणजे काय, की तुमचं नाव सांगायचं आहे. मी मिलिंद जाधव आणि मी भारतीय विद्यापीठाचा स्टुडंट होतो. आणि त्यानंतर तुम्ही काय करताय आणि कुठल्या शहरात राहताय. मी पुण्यात राहतो हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअर केलं का काय केलं, कॉन्ट्रॅक्टर झाला, बिल्डर झाला, डेव्हलपर झाला, हे सगळं तुम्ही सांगू शकता. काही लोकांनी तर वेगवेगळे झाले, जसं आपले बिंद्रा साहेब आहेत ना, ते ॲडव्होकेट बिंद्रा असं ते लावत आहेत. बरेच जणांनी आपापले प्रोफेशन बदललेले आहे. मीच माझ्या स्वतःचं प्रोफेशन बदललेलं आहे. बरेच प्रोफेशन केले. आता मी सध्या एका चॅनलचा CEO आहे, TV10 म्हणून. मी पत्रकार आहे आता. तर तेही तुम्ही सांगू शकता. पण सगळं थोडक्यात तुम्हाला वेळेवर बंधन ठेवावं लागणार. मला एडिटिंग करायचे म्हणजे कुठलाही कंटेंट कट करायची माझी इच्छा नाहीये. त्यामुळे आता तुम्हाला पुढचा जो व्हिडिओ येईल तो मी सगळं तुम्हाला काय माहिती पाहिजे आणि किती वेळात आपल्याला करायचं आणि कसं बंधन आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे करा, पॉज करा. तर आता बघा, परत पॉज करून मी चालू केलेलं आहे. तुम्हाला दिसला असेल परत माझा शर्ट बदललेला आहे. मी मुद्दाम शर्ट बदलला. हा दोन्ही मिक्स आहे, डार्क आणि लाईट असा चेक्सचा शर्ट आहे. तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंडला एखादा फोटो, एखादा पोर्ट्रेट असेल ते सुद्धा तुम्ही दाखवू शकता. मला उलटा अभिमान आहे. हे चित्र मी आणि माझ्या भावाने म्हणून काढलेलं आहे. मुद्दा तो नाहीये मित्रांनो. आता इथून पुढे मी टायमिंगवर काय माहिती द्यायची ती सांगायचा तुम्हाला प्रयत्न करतो. आणि तुम्ही जर चुकलात तर मग म्हणजे पॉज तर वापरू शकता किंवा ते मात्र एडिटिंग करीन. उदाहरणार्थ मी मिलिंद जाधव असं म्हणण्यापेक्षा मी माधव जाधव, अरे सॉरी, परत मी असं थांबणार, मी मिलिंद जाधव. तर लक्षात घ्या मुद्दे काय काय लक्षात यायला पाहिजे त्या व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला सांगतोय.
पहिली गोष्ट म्हणजे तुमचं नाव यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं शहर कुठलं आहे, सध्याचं शहर, मग काय काय म्हणजे बदललं असेल एखादं शहर वगैरे तर ते 2-3 तुम्ही सांगू शकता. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या तुम्ही काय करता, तुम्ही काय आहात, बिल्डर, डेव्हलपर किंवा कुठलंही प्रोफेशन. हा. आणि आता हे 35 वर्षाचा कालावधी तुम्हाला झालेलाच आहे आणि आत्ताच तर सध्या तुम्ही काय करता त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. पॉज कर. आता इथून पुढे माझा व्हिडिओ सुरू होईल, तुम्हाला मी सांगेन, एक पॉज होणार आणि त्यानंतर माझा व्हिडिओ कसा व्हिडिओ पाहिजे तुम्हाला ते मी सांगायचा प्रयत्न करीन आणि तो अनकट सुद्धा असेल आणि त्याचं एडिटिंग व्हर्जन दोन्ही मी तुमच्याकडे टाकणार आहे. तर आणि त्याचं ड्युरेशन मी सांगतो. ड्युरेशन हे जास्त नाही पाहिजे आपल्याला. दुर्दैवानं फक्त 1.5 ते 2 मिनिटांमध्ये तुमचं एडिटेड व्हिडिओ जास्तीत जास्त. विचार करा मित्रांनो, 30 विद्यार्थी आपले आहेत आणि 30 विद्यार्थ्यांचा जरी 1-1 मिनिट जरी धरलं तर अर्धा तास नुसतं इंट्रोडक्शन मध्ये जाणार आहे, पण ते गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर मी बाकीचं जे कव्हरेज करणार आहे, आपण जे दंगामस्ती करणार आहोत, आपण जे भेटणार आहोत येताना वगैरे, तर तुमचा फक्त आवाज बॅकग्राऊंडला चालू असणार आहे, ती माहिती चालू असणार आहे आणि त्याबरोबर तुम्ही तिथं दिसणार आहे इतरांबरोबर वगैरे. ही माझी पद्धत आहे. ते कसं करायचं वगैरे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आता मी पॉज करतो आणि तुम्ही बघणार आहात. ते पॉज केलंस? हा. इथून पुढे मी जे तुम्हाला दाखवणार आहे ते आहे कसा व्हिडिओ असायला पाहिजे आणि तो 1.5 ते 2 मिनिटांचाच असायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव आणि तुम्हाला माहितीच आहे मी भारतीय विद्यापीठचा पासआउट स्टुडंट आहे 1989 बॅचचा. मी तुम्हाला मुद्दाम हे अगोदर सांगतोय कारण का आता फॅन चालू आहे आणि तुमच्या मोबाईलवर फॅनचा वारा येऊन त्या आवाज डिस्टर्ब होत असेल. आता मी फॅन बंद करतो, तर इथे सुद्धा तुम्हाला आता फरक जाणवेल. तर हे एक इन्स्ट्रक्शन मला तुम्हाला सांगायचं होतं की जेवढा आवाज चांगला येईल ह्याच्यामध्ये, या व्हिडिओजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमची इन्फॉर्मेशन आणि तुमचा आवाज. कारण का बऱ्याच वेळा तुम्ही तिथे दिसणार नाहीये, सुरुवातीला फक्त दिसणार आहे आणि त्यानंतर आपण बॅकग्राऊंडचं सगळं दाखवणार आहोत. तर परत एकदा आता आवाज बंद केल्यानंतर तुम्हाला 1.5 ते 2 मिनिटं सहन करायचं आहे आणि तेवढ्या वेळात आवाज चांगला येण्यासाठी बोलायचं आहे. नमस्कार, मी मिलिंद जाधव. मी तुम्हाला माहितीच आहे की भारतीय विद्यापीठचा मी BE सिव्हिल तिथनं झालेलो आहे. 1989 ची बॅच आहे आणि ही दुसरी बॅच होती आणि त्याचंच गेट टुगेदर आता 25 आणि 26 ला होणार आहे. तर त्याचबरोबर मी पहिल्यापासून पुण्यातच होतो. मी भारतीय विद्यापीठला असताना मी पुण्यातच होतो आणि आत्ताही मी पुण्यातच आहे. मी वेगवेगळे प्रोफेशन ट्राय केले. सिव्हिल इंजिनिअरिंग करून सुद्धा मी म्हणजे कॉन्ट्रॅक्टशिप केली होती. BPL मोबाईल, MSCB यांची काही कॉन्ट्रॅक्ट घेऊन मी कामं केलेली आहे, महानगरपालिकेची कामं केलेली आहे. पण सध्या मी आता एका चॅनलचा, एक यूट्यूब चॅनल आहे, न्यूज चॅनल आहे, वेगवेगळ्या लोकांची मुलाखती आम्ही घेऊन ते लोकांपर्यंत पोहोचत असतो. तर खूप छान चालू आहे ते. तर त्याचं नाव आहे TV10 लाईव्ह. तर हे एक चॅनल आहे. हे यूट्यूब चॅनल असल्यामुळे ते मॉनिटाईज म्हणजे त्यातनं सुद्धा इन्कम कसा मिळतो हे तुम्हाला मी नंतर सांगेनच. पण त्याचबरोबर मला हेही सांगायचं आहे की तुम्ही लोक तुमचं शिक्षण पुढे सांगू शकता. मी सुद्धा AMIE आर्च हे मी त्याच्याबरोबर केलं. BE सिव्हिल झाल्यानंतर 3 सब्जेक्ट दिल्यानंतर ही डिग्री मिळते. हे कलकत्ताला असोसिएट आहे, फारसं काही महत्वाचं नाही आहे पण झालेलं आहे. BE सिव्हिल BE आर्च. आता फक्त मी हे विचारतो की किती वेळ झाला आहे साधारणतः? 8 मिनिटं टोटल. आताची क्लिप छोटी जी आहे ती 40 मिनिट. पॉज कर.